नांदणी मठाच्या परिसरामध्ये उद्या हजारो नागरिक उपोषण करणार। 13 सप्टेंबरच्या आधी माधुरी हत्तेणी नांदणी मठामध्ये आली पाहिजे। माधुरी हत्तेणीला परत न पाठवल्यास आता माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला। अमरावतीच्या आश्रमशाळा या ठिकाणच्या विषबाधा प्रकरणी सेंट्रल किचनच्या मालकासह 6 जणांवरती गंभीर गुन्हे। विद्यार्थ्यांना कच्चं आणि निकृष्ट जेवण दिल्यानं विषबाधा झाल्याचं निष्पन्न। लातूरमधल्या चाकूर पंचायत समितीमध्ये कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप। एसआयटी नियुक्त करण्याच्या मागणीसाठी 8व्या दिवशी देखील उपोषण सुरू। शेतकऱ्यांना शेततळे गोठे विहिरी या वितरणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। सातत्यपूर्ण पावसानं सातारा जिल्ह्यातील सर्व छोटी मोठी धरणं पूर्ण क्षमतेने धरणं भरली, त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान देखील व्यक्त। छोट्या पुलाच्या अरुंद बांधकामामुळे 60 हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याचा प्रकार। भंडाऱ्याच्या तुमसरमधील पिंपरा आणि साखळी गावातला हा प्रकार। तर 3 वर्षांपासून तक्रारींकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। साताऱ्याच्या महाबळेश्वर परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू। आतापर्यंत तब्बल 140.14 इंच पावसाची नोंद। तर गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे वेण्णा लेक ओव्हरफ्लो। सांगलीमधल्या वाडा धरणाचा पाणीसाठा 82% गेला। धरणामध्ये 8,126 क्युसेकने पाण्याची आवक। विद्युत गृहातून 1,400 क्युसेकचा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही दिवसांच्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ। राधानगरी धरण 90%, तर काळमवाडी धरण 54% भरलं असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये अंगणवाडीच्या छताचा काही भाग कोसळला। त्या दिवशी अंगणवाडीला सुट्टी असल्यानं मोठी दुर्घटना टळली। नाशिकच्या MIDC बायपासवरती भीषण अपघात झाला। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। महामार्गावरील सुरक्षेचा आणि वाहनांच्या वेगाचा प्रश्न आता ऐरणीवर आला। किरकोळ बाजारामध्ये साखरेचे दर 50 ते 52 रुपये प्रति किलोवर पोहोचले। केंद्राकडून जुलै महिन्यासाठी साखरेचा अपुरा कोटा जाहीर झाला, त्यामुळे महिनाभरात दरात 600 रुपयांची वाढ झाली। ऊसाचं उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं व्यापाऱ्यांकडून साखरेची मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी। अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी झाला, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या दरामध्ये अधिक घसरण झालेली आहे। तर ब्रेंट क्रूडचा दर $91.89 प्रति बॅरलवरती आलाय। जागतिक बाजाराला मोठा दिलासा त्यामुळे मिळाला आहे।